नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सुपारी हे कोकणातील महत्त्वाचं असं नगदी पीक आहे. कोकणातील बऱ्याच सुपारी बागांमध्ये कमी अधिक प्रमाणात कोळे रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाची लक्षणं पहिल्यांदा सुपारीच्या कोवळ्या फळांवर साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात दिसू लागतात. फळांच्या आतील भागात रोगकारक बुरशीची वाढ झाल्याने फळांचा देठाकडचा भाग ओलसर होऊन फळं गर्द हिरव्या रंगाची होतात. कालांतराने फळांच्या पृष्ठभागावर देठाकडील भागात बुरशीची पांढरी तंतुमय वाढ ठळकपणे दिसू लागते. बुरशी वाढलेल्या फळांचे देठ कुजून फळं शिंपुटातून अकाली गळून पडतात. आता या रोगाचा प्रसार होण्याची कारणं नेमकी काय आहेत ती जाणून घेऊया. मंडळी, उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करण्यासाठी बहुतेक बागातील सुपारी झाडांमध्ये योग्य अंतर राखलेलं नाही. झाडांची घट्ट लागवड असल्याने पावसाळी हंगामात सुपारी बागेतील सापेक्ष आर्द्रता 92% जास्त असते आणि ही आर्द्रता बुरशीच्या वाढीला अनुकूल ठरते. रोगकारक बुरशी झाडांच्या शेंड्याकडील भागात वाळलेली शिंपुटं, झावळ्या या अवशेषांवर सुप्तावस्थेत असते. शेंड्याकडील भागाची योग्य वेळी आणि योग्य प्रकारे स्वच्छता केली जात नाही. पावसाळी हंगामात वेळी अवेळी पडणारा पाऊस, जोराने वाहणारे वारे आणि ढगाळ वातावरण रोगाच्या वाढीला आणि रोगाच्या प्रसाराला पोषक असतं. शेंड्याकडील भागात निर्माण होणाऱ्या बुरशी बीजांचा पावसाच्या थेंबांमार्फत वाऱ्याने प्रसार होऊन ही बीजं रोगग्रस्त झाडांवरून निरोगी झाडांवर पसरतात. मंडळी, सुपारी हे बहुवर्षायू पीक असल्याने याच्या रोगनियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनांचा अवलंब केल्यास 3 ते 4 वर्षाच्या कालावधीत कोळे रोगाचं यशस्वी निर्मूलन करणं शक्य आहे. यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या? तर सुपारीची नवीन लागवड जेव्हा आपण करू तेव्हा 2 झाडांमध्ये 2.7 बाय 2.7 मीटर एवढं अंतर ठेवावं. जुन्या लागवडीमध्ये नवीन रोपं लावू नयेत. बागेतील अनुत्पादक तसंच कमी उत्पन्न देणारी झाडं काढून टाकावीत. झाडांना शिफारशीनुसार खतं द्यावीत. खतांमध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यात शेंड्याकडील भागातील वाळलेली शिंपुटं, झावळ्या, इतर अवशेष काढून हा भाग स्वच्छ करावा. काढलेला काडी कचरा जाळून नष्ट करावा. या भागावर 1% बोर्डो मिश्रणाची पहिली फवारणी ही पावसाळा सुरू होण्याअगोदर करावी. बागेत असणारे गेंड्याभुंगा, गोगलगाय, सरडा, खार हे प्राणी रोगकारक बुरशीच्या प्रसाराला कारणीभूत असतात. तेव्हा हे प्राणी बागेत आढळून आल्यास त्यांचा बंदोबस्त करावा. बोर्डो मिश्रणाच्या पहिल्या फवारणीनंतर 1 महिन्याच्या अंतराने आणखी 2 फवारण्या कराव्यात. बागेत गळून पडलेली रोगग्रस्त फळं गोळा करून जाळून टाकावीत. बागेची स्वच्छता आणि फवारणीचा कार्यक्रम आसपासच्या सर्व बागायतदारांनी सामूहिकपणे करावा. तेव्हा मंडळी, एकात्मिक नियंत्रणाच्या पद्धतीने आपण कोळे रोगाचं यशस्वी नियंत्रण करू शकतो. तेव्हा ही पद्धत नक्की राबवा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात सुपारीवरील कोळे रोगाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.